बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीनं। महाराष्ट्रातील निवडणुकीमुळे देशाच्या राजकारणाची दिशा बदलणार असं वक्तव्य अमित शहांनी केलंय। महाराष्ट्रात यावेळी महायुतीची सत्ता येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। त्याचबरोबर 2029 मध्ये भाजपचं सरकार आणण्याचा निर्धारही त्यांनी केलाय। देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणूक लढवली जाईल असे संकेतही त्यांनी दिलेत। दरम्यान जनतेने जिंकून दिल्यानंतर कॉमन सिव्हिल कोड कोणीच थांबवू शकणार नाही असंही त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे। अमित शहा यांनी मुंबईत कार्यकर्त्यांशी बोलताना काय आदेश दिले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महाराष्ट्रातील निवडणुकीमुळे देशाच्या राजकारणाची दिशा बदलणार। महाराष्ट्राच्या निवडणुकीमुळे देशाचं राजकारण बदलेल। महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणार। निराशा झटकून कामाला लागा। 2024 मध्ये युतीचं सरकार आणायचंय। 2029 मध्ये शुद्ध रूपानं कमळाचं सरकार असेल। राज्यात सत्ता आणा। कॉमन सिव्हिल कोड कोणीच थांबवू शकत नाही। ज्या संघटनेत मतभेद असतात ती संघटना कधीच यशस्वी होत नाही। निवडणुकीआधी हे मतभेद दूर करायचे आहेत। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, अमित शहांचा हा मुंबई दौरा अगदी महत्त्वाचा दौरा आहे आणि यात त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह, नवीन एक उमेद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय अधिक माहिती आहे? भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना विशेष करून भूमिका मांडली आहे की आगामी निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त ताकदीने भाजपाला लढवायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपाची सर्वाधिक आमदार येथील राज्यात महायुतीचं सरकार आणायचं आहे। 2029ला भाजप सरळ स्पष्ट बहुमतावर राज्यात सरकार आणेल। विशेष म्हणजे जर राज्यात भाजपचं सरकार येते तर कॉमन सिव्हिल कोड, युनिफॉर्म सिव्हिल कोड कोणीही थांबवू शकणार नाही या अशा स्वरूपाचं भाष्य करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्याचा प्रयत्न केला। आपण काही कार्यकर्त्यांशी मोजक्यात थोडक्यात बोलूया। आज जो कहा है, एक तो मुंबई और महाराष्ट्र में आकर फिर एक बार भाजपा की सरकार लाने की भाषा की है और यूनिफॉर्म सिविल कोड की भी भाषा की है। यस, भाजपा की सरकार जो हमारे यहाँ पे आदरणीय श्री अमित भाई शाह ने जो मीटिंग ली है और विशेष करके जो कार्यकर्ताओं में जो जोश भरा है और सराहनीय का हमारी इस बार युति सरकार जो 100% आएगी और भाजपा की सरकार बनेगी। लेकिन उनका एक लक्ष्य है, उनके पीछे एक रस है। हमारे साथ धारावाहिक के लोग भी हमारे साथ खड़े हैं। लेकिन मैं ये आह्वान करता हूँ कि कल जो महाराष्ट्र सरकार ने, देवेंद्र फडणवीस सरकार ने और शिंदे सरकार ने जो साथ में होके और जो गौ माता को राजमाता का दर्जा जो करवाया है, इसके लिए सराहनीय का पूरा देश। बराबर है। आप उसी के साथ आप क्या कहेंगे कि जिस तरीके से अमित भाई ने सभी को कार्यकर्ताओं को एक प्रोत्साहन देने का काम किया है, उनको चार्ज करने का काम किया है, प्रोत्साहन देने का काम किया है और उन्होंने हमारे को मार्गदर्शक भी किया है। और ये इनका जो प्रोत्साहन था, हमारे पूरे धारावी विधानसभा में भी एक जुनून है कि गौ माता को भी राष्ट्र दर्जा देने के बाद हमको गर्व है कि हम भाजपा के कार्यकर्ता है। हम आज भाजपा के इसमें एक अलग सी रिएक्शन आ रही है। आप क्या कहेंगे अमित शाह इनके बारे में, आज जो उन्होंने स्पीच कहा है कार्यकर्ताओं को? अमित शाह जी यहाँ पे आए और कार्यकर्ता का उन्होंने हौसला बढ़ाया है और हमें कैसा काम करना है ये उन्होंने मार्गदर्शन अच्छे से हमें सिखाया है। वोटिंग बढ़ाने के बारे में भी उन्होंने कहा बूथ कार्यकर्ताओं बूथ पे ज़्यादा दर्शन किया है और हमारा हौसला बढ़ाया है। हम और दुगने जोश से काम करेंगे। हे रिएक्शन्स आहेत त्या वेगवेगळ्या येताना दिसत आहेत। आपण पाहताय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवावी अशा स्वरूपाचं भाष्यसुद्धा फार महत्त्वाचं आहे। परिवारामधील वाद असतो पण तो दीर्घकाळ नसतो। जर परिवारातला वाद राहिला तर संघटना काम करू शकत नाही अशा स्वरूपाचं भाष्य करत मुंबईतल्या अंतर्गत कलावर सुद्धा कानपिचके अमित शहा यांनी दिलेल्या दिसून येत आहेत। नक्कीच धन्यवाद सागर या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।